नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान योगाचा म्हणजे 7व्या अध्यायाचा 10वा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. अरे पार्था, सर्व प्राण्यांचं शाश्वत असं जे कारण आहे ते मीच आहे असं जाण. बुद्धिमानांची बुद्धी मी आहे आणि तेजस्व्यांचं तेज देखील मी आहे. आपल्याला माहीत आहे की बियाणांपासून वृक्ष निर्माण होतात, पण ते बीज मात्र नाहीसं होतं. इथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की भूतलावरील सर्व प्राणीमात्रांचं बीज तेच आहेत आणि ते बीज हे शाश्वत आहे, सनातन आहे, त्याला उगम नाही आणि अंतही नाही. संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात, पै आदि चेनी अवसरे विरूढे गगनाचेनी अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणवपटींची. म्हणजे अरे अर्जुना, जे बीज सृष्टीच्या उत्पत्ती काळी आकाशाच्या अंकुरानं वाढतं आणि जे सृष्टीच्या लयाच्या काळी ओंकार रूपी पीठावरची म्हणजे अ, उ आणि म ही अक्षरही जे बीज गिळून टाकतं, म्हणजेच ओंकार स्वरूप शब्द तन्मांतरांचाही ज्या बीजात लय होतो. जव हा विश्वाकार असे तव जे विश्वाची सारिखे दिसे मग महाप्रळय दशे कैसेही नव्हे. जोपर्यंत हा विश्वाकार आहे तोपर्यंत जे आत्मतत्व विश्वाच्या आकारासारखंच दिसतं आणि मग महाप्रलय काळी जे कोणत्याच आकाराचं नसतं, जे एकटंच असतं, ऐसे अनादी जे सहज ते मी गा विश्वबीज हे हातातळी तुझं देई जत असे. अशा प्रकारचं स्वयंसिद्ध अनादी विश्वबीज ते मीच आहे हे गूढ ज्ञान मी सहज सुलभ करून तुला देत आहे. मग उघड करुनी पांडवा जै हे आणीसील सांख्याची या गावा तै याचा उपेगू बरवा देखशील. अरे पांडुपुत्रा, हे नीट चांगलं समजून घेऊन तू जेव्हा हे विचाराच्या गावाकडं आणशील म्हणजेच याचा विचार करशील तेव्हा तुला याचा उपयोग सत्य काय आहे आणि मिथ्या काय आहे हे समजण्याच्या कामी येईल. तपस्वी लोकांमधील जे तप आहे ते मीच आहे आणि बुद्धिमानांमधील बुद्धी देखील मीच आहे. मित्रांनो, हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.